हॅलो एव्हरीवन, कशा आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बघा, आता अधिक महिना गेला, प्रत्येकाने खूप साऱ्या सेवा केल्या अधिक महिन्यामध्ये. तेव्हा व्यंकटेश स्तोत्राची सेवा प्रत्येक जणांच्या तोंडी आपल्याला ऐकायला आली की मी व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं, इतके मंडल केले, इतके 3 दिवसीय रात्री उठत होते, करत होते. मी बरेच अनुभव बघितले आणि मलाही एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा वाटला. तो म्हणजे माझ्या मैत्रिणीचा अनुभव, जिला व्यंकटेश स्तोत्राची सेवा केल्यामुळे खूप छान असा अनुभव आला. तेव्हा मी होते जम्मू काश्मीरला, म्हणजे माझे मिस्टर आर्मीत असल्यामुळे आम्ही तेव्हा ऑन ड्युटी होतो. पण तेव्हा मला हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा वगैरे काहीच माहीत नव्हतं. सिरियसली मी जेव्हा इकडे आले आफ्टर रिटायरमेंट नाशिकमध्ये, तेव्हाच मला या सगळ्या सेवा कळल्या. तर तेव्हा जम्मूमध्ये असताना माझे म्हणजे सोबतच होते, माझ्या मिस्टरांचे मित्र होते, ते त्यांची वाईफ, त्यांना 7 वर्ष झाले मूलबाळ नव्हतं. म्हणून त्यांनी सेवा करायच्या, त्या देवाची खूप सेवा करायच्या. त्यात त्यांनी व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील केली होती. त्यांनी मला सांगितलं की मी ही सेवा करते, 3 दिवस रात्री 12 वाजता उठायचं, आंघोळ करायची आणि इतकं इतकं वाचायचं. मग तेव्हा मला ते काही माहिती नव्हतं ॲक्च्युली. त्याच्यामुळे मला असं वाटलं असेल काहीतरी की यांना बाळ होत नाही, त्याच्यामुळे कोणी यांना सांगितले असेल ही सेवा, म्हणून ते करत असतील. पण ते आता मी यावेळेस जेव्हा सगळे व्हिडिओज वगैरे बघत होते, तेव्हा मला कळलं की व्यंकटेश स्तोत्राची सेवा म्हणजे हीच ती सेवा होती ज्या त्या ताईंनी केली होती. आणि त्यांना त्याच्यामुळे खूप फायदा झाला. त्याच्यानंतर त्यांना जवळपास 1 वर्षांनी त्यांना मुलगी झाली. म्हणजे एका वर्षांनी मुलगी झाली आणि त्याच्या लगेच 1 वर्षांनी त्यांना दुसरं पण बाळ राहिलं आणि त्यांना दुसरा मुलगा झाला. म्हणजे बघा, व्यंकटेश स्तोत्राचं त्यांनी आय थिंक 2 ते 3 वेळा केलं होतं ती सेवा त्यांनी तिथेच, मी जेव्हा जम्मूला होते तेव्हा. आणि तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की मी 3 रात्र असं उठायचं, 21 वेळा वाचायचं आणि मग ही सेवा 3 दिवस कंटिन्यू करायची असते. तर भगवान व्यंकटेशांनी त्यांना त्याचं फळ इतकं छान दिलं की त्याच्यानंतर ते जम्मूवरून पुण्याला आले. त्यांची पोस्टिंग झाली पुण्याला. खास ते मेडिकल त्यांचे इश्यू होते म्हणून त्यांना पुण्याला त्यांनी पोस्टिंग घेतली होती. मग त्यांनी तिथे थोडीशी ट्रीटमेंट केली, आय थिंक 7-8 महिने. आणि लगेच त्यांना तिथे बाळ कन्सिव्ह झालं. आणि कन्सिव्ह झाल्यानंतर खूप छान गोंडस अशी मुलगी झाली त्यांना. आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट करायची गरज पडली नाही, काही कोणते गोळ्या औषधं त्यांना घ्यायची गरज पडली नाही. ती पोरगी 1-1.5 वर्षाची असतानाच त्यांना दुसरा मुलगाही म्हणजे दुसरं बाळ कन्सिव्ह झालं आणि त्यांना दुसरा मुलगा झाला. म्हणजे बघा, व्यंकटेश महाराजांनी त्यांना भरभरून दिलं. 7-8 वर्ष त्यांच्याकडे त्यांना म्हणजे काहीच नव्हतं. त्यांनी वेट केला, त्यांनी गोळ्या औषधं केले, मेडिकल केले, पण तरीही त्यांना काही इफेक्ट नव्हता. कारण त्या ताई नेहमी सोबत असल्यामुळे, फॅमिली म्हणजे नेहमी त्या भाऊंसोबत प्रत्येक ठिकाणी गेलेल्या होत्या त्या. तर तरी पण त्यांना कुठल्याही मेडिकलचा फायदा लगेच झाला नाही. पण त्यांनी जेव्हा ती सेवा केली आणि त्याच्यानंतर त्यांनी जे थोडंफार मग नंतर दवाखाना केला, त्यानंतर त्यांना लगेचच कन्सिव्ह झालं आणि त्यांना 1-2 वर्षातच 2 बाळं होऊन गेली. म्हणजे देवाने अक्षरशः 2-3 जेवढा जो टाईम त्यांचा गेलेला होता, त्यांनी जेवढा वेट केलेला होता, तेवढं त्यांना फळ त्यांनी 2-3 वर्षातच त्यांना मिळून गेलं, 2च वर्षात हार्डली. आणि कसं होतं ना, पहिलं मुलगी झाल्यानंतर त्यांना दुसरं अचानक राहिलं म्हणून त्यांनी ती रिस्क नाही घेतली काही करण्याची, की चला आपल्याला आधी एवढे प्रयत्न करावे लागले आणि मग आपल्याला पहिलं बाळ झालेलं आहे, तर दुसऱ्यांदा आता देवाने आपोआप दिलं आहे तर आपण ते घ्यायला हवं. म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा काहीही न करता जेव्हा त्यांना ते कन्सिव्ह झालं, लगेच त्यांनी ते ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि खूप छान झालं. त्यांना लगेच पहिली मुलगी, दुसरा मुलगा लगेचच झालं आणि त्यांचं आज म्हणजे एकापाठोपाठ एक त्यांच्या इच्छा देवाने लगेच पूर्ण केल्या. आणि त्यांचा जो 8 वर्ष त्यांनी जो डिस्टन्स होता तो त्यांचा कव्हर होऊन गेला अगदी 2-3 वर्षामध्येच. म्हणजे बघा किती मोठी अनुभव आहे हा. खूप छान असा अनुभव आहे. ज्यांना संततीसाठी प्रयत्न करत असतात त्या लोकांना वेटिंग म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एक दिवस त्यांचा महत्त्वाचा असतो असं वाटतं त्यावेळा. असं खूप डिप्रेशन येतं त्या लोकांना जेव्हा त्यांना दर महिन्यालाही असं वाटतं की ह्या महिन्यालाही राहिलेलं नाही आहे बुवा. त्यावेळेस ते खूप मोठ्या डिप्रेशनमधून जात असतात. आणि एवढा मोठा डिस्टन्स पार करणं ही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. तर बघा, व्यंकटेश महाराजांनी त्या ताईंना भरभरून दिलं. आणि मी अशा अनेक अनुभव बघते की खूप लोकांना अनुभव आलेले आणि लोक काय खोटं बोलून अनुभव सांगत नसतात. देवाचे अनुभव हे सगळे खरे सांगितले जातात, तिथे कुठल्याही प्रकारचा खोटेपणा केलेला नसतो. तर आपल्याला जर संततीविषयी समस्या असतील, कुठल्याही समस्या असतील, तर तुम्ही नक्की 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून बघा आणि नक्कीच तुम्हालाही चांगला पॉझिटिव्ह अनुभव येईल अशी माझीही खात्री आहे. कारण की माझ्या जवळच्या मैत्रीण होत्या त्या आता आम्ही त्या विदर्भातल्या होत्या, तिकडच्या अकोला साईडकडच्या, आणि आम्ही इकडचे, त्याच्यामुळे मग आता आमची काही भेट नाही आहे पण कॉन्टॅक्ट्स आहेत.
पण त्यांना जर असा अनुभव इतका छान येऊ शकतो आणि आपल्यालाही येईलच ना, मग आपणही ही सेवा मनोभावे करा आणि आपण जसं नियम आहेत या सेवेचे त्याप्रमाणे करा, त्यानुसार जा. आपोआपच आपल्याला व्यंकटेश भगवान प्रसन्न होऊन आपल्या मनातील इच्छा ते लवकरात लवकर पूर्ण करतील. त्या ताईंची इच्छा पूर्ण झाली तर नक्कीच आपलीही इच्छा भगवान व्यंकटेश नक्की पूर्ण करतील. कारण आपणही कोणाचं वाईट केलेलं नाही आहे. आपण जर सरळ मार्गाने चांगले कर्म करत असू, मनात स्वच्छ भाव ठेवत असू आणि मनोभावे भावभक्तीने जर देवाची सेवा केली तर कुठलीही इच्छा देव अपूर्ण ठेवत नसतो. आपल्या सगळ्या इच्छा या पूर्ण होत असतात. फक्त त्यांना एक काहीतरी वेळ असतो, काहीतरी काळ असतो. ती प्रॉपर वेळ आली की देव आपल्याला ते सगळं भरभरून देत असतो. बघा ना, त्या ताईंना 2-3 वर्षामध्ये त्यांचं 7-8 वर्षाचं जे त्यांनी वाट बघितली होती ती सगळी त्यांची वाट पाहणं देवाने पूर्ण करून टाकलं. त्यांच्या इच्छा ॲट ए टाईम त्यांनी देवाने पूर्ण केल्या. म्हणजे आज त्यांना कसलीच मागण्याची गरज नाही देवाजवळ. आज त्यांच्याकडे सगळं आहे. फक्त त्यांना बाळांची संततीची कमी होती तर तीही त्यांची पूर्ण झाली. तर आज त्या लकीएस्ट पर्सन आहे त्यांच्या लाईफमध्ये. कारण की संतती सुख म्हणजे सगळ्यात मोठं सुख असतं आणि आपण सगळं काही कमवू शकतो, सर्व काही मिळवू शकतो. पण हे जे आहे ते आपण आपल्या आप मिळवू शकत नाही. त्यासाठीही देवाची साथ असावी लागते. तर बघा, थोडीशी देवाची साथ आणि आपलं विज्ञान याची जर जोड दिली तर नक्कीच अशक्य गोष्टी अशक्य होतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे हे पठण जे स्तोत्र पठण दिलेले आहे, व्यंकटेश स्तोत्र झालं, इतर पारायण झाली, हे मनोभावे करा. नक्कीच मनोभावे केल्याने, नियमांचं पालन केल्याने, आपण विश्वास जर ठेवला तर नक्कीच आपल्या मनातल्या गोष्टी या लवकरात लवकर पूर्ण होतात. तर मग हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आणि हा अनुभव तुम्ही बघत आहात तर कुठल्या शहरातून बघत आहात तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या लोकांपर्यंत पोहोचला आहे, कुठे कुठे पोहोचलेला आहे. तर मग व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर मग चला, तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.